ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन आणि चैतन्य हे तिघही जण आता सुमनला शोधत असतात. सायली घरात नसते म्हणूनच खूप जास्त अर्जुन अस्वस्थ असतो. त्याच वेळेला सायली सांगते की आता आपल्याला सुमन काकूंना शोधणं खूप जास्त गरजेचं आहे. चला आपण आधी जाऊया आणि सुमन काकूंना शोधूया, कारण ते आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे असं देखील तिनं सांगितलेलं असतं. म्हणजे नेमकं काय झालं आहे नीट सांग, सुमन काकू कुठे गेली आहे. मग घडलेला प्रकार सायली सांगते. मग आपण सुमन काकूंचा फोटो इकडे रस्त्यावर दाखवूया, कोणी ओळखते का असं बघूया असं चैतन्य म्हणतो. आणि मग काय, त्यांची शोधाशोध सुरू होते. प्रत्येकाला फोटो वगैरे दाखवतात आणि विचारत असतात की तुम्ही ह्यांना ओळखता का. आणि जेव्हा असं विचारलं जातं ना, तेव्हा मात्र आता प्रत्येकजण नाही असंच म्हणतं. कधी कोणीही पाहिलेलं नसतं सुमनला. तर दुसरीकडे मात्र आता घरी छान असा गेम रंगलेला असतो. आणि त्याच वेळेला आता अश्विन सगळ्यांना नवीन गेम समजावून सांगत असतो. त्या नवीन गेममध्ये आता अश्विन पुढे येतो आणि सांगू लागतो की आपल्याला ना एक गेम खेळायचा आहे. तो म्हणजे आता मी एका सेलिब्रिटीचं नाव जे आहे ते ह्या पेपरवर लिहीन आणि एखाद्याला समोर बोलवेन आणि त्याच्या कपाळावरती चिठ्ठी लावेन. तुम्ही सगळ्यांनी ते नाव तिला खाणाखुणा करून सांगायचं आणि मग तिने परफेक्ट ते नाव ओळखायचं. पहिला नंबर आता या फेरीमध्ये अस्मिताचा असतो. अस्मिताच्या डोक्यावर शाहरुख खान नावाची पट्टी लावली जाते आणि इकडे सगळीजणं खाणाखुणा करून आता त्याला सांगत असतात की ओळख, आता ओळखच तू. आणि असं बोलून जेव्हा आता त्याला बोलत असतात ना, तेव्हा मात्र आता इकडे अस्मिताला सगळीजणं खाणाखुणा करून दाखवतात. बिमल, त्यासोबत इथे असणारी ही कल्पनाने सांगितलेलं एकदम परफेक्ट ना जमलेलं असतं. म्हणजेच कसं एकदम परफेक्ट ती सांगू लागते आणि तसंच तिने शाहरुख खानचं नाव अस्मितानं ओळखलेलं असतं. एवढं परफेक्ट तिने ओळखल्यानंतर इकडे मात्र आता बारी येते, ती म्हणजे आता प्रताप यांची. प्रताप यांच्या डोक्याला सलमान खान याची चिठ्ठी लावली जाते आणि सलमान खानची चिठ्ठी लावल्यानंतर आता त्याला म्हटलं जातं की चला आता तुम्ही ओळखा. विमलही खाणाखुणा करून सांगत असते पण काही जमत नसतं. मग आता कसं काय करायचं हे सुचत नसलेलीच इकडे कल्पना लगेच आता दाखवू लागते. अस्मिताई हात वर करून दाखवत असते पण तरी ओळखत नाही. शेवटी कल्पनाने आता एक डान्स करून दाखवल्यामुळे प्रताप यांनी परफेक्ट असं सलमान खान गेस्ट केलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे सगळीजण हा गेम खेळत आहेत पण सायली अर्जुन नाही आहे. आपणही सायली अर्जुनला खूप जास्त मिस करत आहोत असं त्यांचं सुरू असतं. तर तेव्हाच सायली अर्जुन कुठे गेले आहेत, बाहेर गेले आहेत का असा विचार करूनच ना ते सगळेजण आता बाहेर बघत असतात. इकडे आता सायली अर्जुन इथे शोधत असतात सुमनला, पण सुमनचा काही पत्ताच लागत नसतो. मग आता सुमनला कुठे शोधायचं, काय शोधायचं या सगळ्या गोष्टींचा शोध आता ते घेत असतात. पण तेवढ्यातच ना कल्पना सायलीला फोन करते आणि सायलीला विचारते, काय गं कुठे आहात. म्हणजे इकडे सगळीजण आम्ही तुम्हाला शोधतोय. मग आता सायली कल्पनाला सांगते की आई येतोच आहे, आम्ही जरा बाहेर फेरफटका मारायला आलो होतो. आणि त्याच वेळेला आता जेव्हा बाहेर फेरफटका मारायला आलाय सांगितल्यामुळे इकडे तिकडे नुसती गडबड गोंधळ आता सुरू असते. आणि तेव्हाच आता सायलीने सांगितल्यामुळे सायलीला आता काही झालं तरी लवकरात लवकर तिकडनं बाहेर पडावंच लागणार असतं. म्हणूनच आता ती विचार करते आणि म्हणते की चला इथे आता जास्त वेळ थांबून उपयोग नाही, लवकरच सटकायला हवं, कारण आईही आपल्याला फोनवर बोलवत आहेत असं बोलूनच ती आता तिथून बाहेर पडायचा निर्णय घेते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन म्हणतो काही सिरियस झालं आहे का. त्यावर सायली म्हणते की घरात सगळीजणं आपल्याला शोधतायत, आपल्याला जास्त वेळ इथे थांबता येणार नाही, आपल्याला जावं लागेल असं देखील आता ती म्हणते. दुसरीकडे प्रिया आता घरी आलेली असते. प्रिया घरी आली आहे नाही आली आहे याच्याशी कोणाला काही घेणं देणं नसतं. कोणीही काही रिॲक्ट होतच नाही, कारण सगळीजण आपल्या गेममध्ये रमलेली असतात. पण इथे कहर म्हणजे हा नागराज आता एवढं सगळं करूनसुद्धा ना
आता तिथे येऊन पोचलेला असतो. म्हणजेच ना नागराज जो आहे तो सुमनला किडनॅप करून त्या महिपतच्या शेजारी बांधून इकडे घरी आलेला असतो. आणि त्याच वेळेला प्रिया म्हणते की काय हो तुम्ही इथे काय करताय. त्यावर प्रियाला तो म्हणतो काय गं आता मी सुद्धा इथे यायचं नाही आहे का, काय नेमकं गोंधळ आहे ते सांग ना. मग आता महिपतला तिथे एकट्याला सोडून तुम्ही इथे आलात. तुला मी सांगितलंय ना या सगळ्या मॅटरमध्ये तू पडायचं नाही, मग का पडतेस गं सारखी सारखी, असं देखील तो आता तिला बोलतो आणि तिला ओरडू लागतो. त्याबरोबर आता ती मात्र वटणीवर येते. आता ती वटणीवर आल्याबरोबर इकडे तिकडे ती आता पाहत असते आणि ती आता म्हणत असते की काय चालवलं काय, तुम्हाला सांगायचं नाही आहे का. तेवढ्यातच आता सायली अर्जुन तिथे आलेली असतात. सायली अर्जुन तिथे आल्यावर कल्पना आणि बाकी इतरही विचारत असतात की काय रे तुम्ही कुठे गेला होतात. त्यावर अर्जुन म्हणतो आम्ही वॉकसाठी बाहेर गेलो होतो. मग वॉकसाठी बाहेर गेला होतात, मग सायली अशी नर्वस का दिसते, सायलीच्या चेहऱ्यावर हसू का नाही आहे. अहो बाबा ते कबाबमध्ये हड्डी आला होता ना चैतन्य म्हणून असेल. मग आता असं बोलल्यानंतर इकडे मात्र जरा हसूच येऊ लागतं. आणि मग काय जरा हसू आल्याबरोबर सायलीचंही लक्ष जातं, पण आता पूर्णाजीला काही विशिष्ट वेगळं वाटत असतं. त्या म्हणत असतात की खरंच तुम्ही जे बोलताय ते खरं आहे ना, की काही बदल आहेत त्याच्यात. मग सायली आता सगळ्यांसमोर हसून दाखवते, म्हणजेच काहीच झालं नाही आहे असा काहीच आता ती दाखवू लागते. पण आता इकडे नागराजला सगळीच जण म्हणत असतात की तुम्ही आलात. आणि मग नागराजला प्रतिमा एकदा विचारते आई कशी आहे. मग आता मुद्दामच तिने हा प्रश्न विचारलेला असतो. मग प्रतिमाला तो म्हणतो कोणाची आई, कोणती आई. मग आता अहो तुम्ही तुमच्या मित्राच्या आईला भेटायला गेला होतात ना, ती कशी आहे. त्यावर आता नागराज म्हणतो ती का, हा ती बरी आहे, ती बरी आहे, हॉस्पिटलमधनं जाऊन आणलं, आता ती बरी आहे. आणि मग सुमन कुठे असं तो मुद्दाम विचारतो, जेणेकरून त्याच्यावर कोणीही संशय घेऊ नये. मग आता सुमन कुठे आहे असं म्हटल्यानंतर इकडे मात्र सुमन घरीच आहे. ती खरं तर कपडे वाळत घालत होती म्हणून यायला उशीर झाला आहे असं देखील आता म्हटलं जातं. अच्छा मला वाटलं सुमन तुमच्यासोबतच आली, तुम्ही एकदम बाहेर पडले होतात ना, असं देखील आता नागराज बोलत असतो. नागराज असं जे काही बोलत असतो जसं काही त्याने काही केलेलंच नाही आहे. आणि तेव्हा इकडे सायलीला आणि संशय येऊ लागतो. सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे मला मुळात कळतच नाही आहे की काय गडबड आहे ते. आपलं कुठे चुकतं आहे का हो, मला सांगा. म्हणजे आपण बरोबर ते जज केला आहे, पण हा माणूस तर खोट्यावर खोटं बोलतो आहे. मग सायली आणि अर्जुन चैतन्य पुन्हा एकदा काहीतरी काम आहे असं निमित्त करून बाहेर येतात. आणि जेव्हा ते असं बाहेर येतात ना, तेव्हा मात्र आता ते दोघंही जण चर्चा करत असतात आणि त्यांना कुठेतरी डाऊट येत असतो की नक्कीच ना गडबड आहे, पण ती काय गडबड आहे तीही शोधायला हवी. मग आता अर्जुन जो आहे तो डायरेक्ट सावंत इन्स्पेक्टरना कॉल करतो आणि सुमन हरवल्याची तक्रार डायरेक्ट दाखल करतो. कारण त्याला पूर्णपणे डाऊट असतो की हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर तो नागराज काकाच आहे. कारण याआधीसुद्धा नागराजने तिला मारहाण केलेली होती. आणि या सगळ्या गोष्टी आता जेव्हा आठवतात ना, तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच जो आहे तो आता बसलेला असतो. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा आता नागराजबद्दल तो पोलिसात तक्रार करतो. कारण स्वाभाविकच आहे पोलिसात तक्रार करणं, कारण सुमनला शोधून शोधून हे हैराण झाले होते, पण सुमन यांना कुठेही सापडत नव्हती. आता ह्यांच्यावर आता घरच्यांना भरपूर संशय आलेला असतो, कारण ह्यांच्या ज्या काही चालढाल असतात ना त्या भयंकरच असतात. आणि त्यामुळे घरच्यांना असंच वाटत असतं की काहीतरी नक्कीच गडबड आहे, पण ती गडबड काय ही घरच्यांनासुद्धा कळत नसते. कारण ह्यांच्या चेहऱ्याचे हावभाव हे सगळं काही बरोबर ओळखून असतात घरातले सगळीजणं. आता सगळीजणं विचारू लागतात की काय झालं आहे, त्या दोघांचंही काय चाललं आहे काहीच कळत नाही आहे. पण आता ते दोघंही जणं अजूनही बाहेरच असतात. तर दुसरीकडे मात्र आता जो अर्जुन असतो आणि त्याचसोबत सायली हे दोघंही जण आता आतमध्ये जातात. त्याच वेळेला कल्पना, अस्मिता हे सगळीजणं म्हणतात की काय झालं आहे, तुम्ही बाहेर का जाताय आणि तुम्ही आमच्यापासून काही लपवताय का, लपवत असाल ना तर तसंच सांगा. कारण अर्जुन आणि सायली जसं वागत असतात ना त्या गोष्टींवर ना
आता या सगळ्या गोष्टी क्लिअर होत असतात आणि म्हणूनच आता मात्र या सगळ्या गोष्टी त्यांना डाऊटफुली वाटत असतात, म्हणूनच ते प्रश्न विचारत असतात. पण अर्जुनना हसूनसुद्धा हा प्रश्न सोडवायचा विचार करत असतो आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो हसून हा सगळं सोडवायचा विचार करतो तेव्हा मात्र आता इकडे पूर्णाजीला डाऊट आलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते की नाही, काहीतरी गडबड आहे, सांगा, तुम्ही नक्कीच लपवताय आमच्यापासनं, जे काही आहे ना ते स्पष्ट बोला, असं देखील आता सांगितलेलं असतं. मग आता नागराजला विचारलं जातं की सुमन काकू कुठे आहेत. मग आता नागराज म्हणतो की मला काय माहिती सुमन कुठे आहे, सुमन माझ्यासोबत कशी असेल, मी तर हॉस्पिटलला गेलो होतो, तुम्हाला माहिती ना दादा वहिनी, असं देखील आता तो म्हणत असतो. पण आता नागराजवर पूर्ण संशय ना आलेला असतो. सुमन काकू गायब झाल्या आहेत, कुठे गेल्या आहेत काहीच माहीत नाही. सगळीकडे आम्ही सुमन काकूंचा शोध घेतोय. सुमन काकूंना आधी कॉन्टॅक्टही केला होता, आधी त्यांच्याशी बोलणं झालं, त्यानंतर आता त्यांचा फोन बंद येतोय. मग आता सुमन काकू कुठे गेल्या असतील काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटतं की या सगळ्याबद्दल आहे ना या नक्कीच नागराज काकांना माहिती आहे. नागराज काका सांगा काय माहिती आहे ते, आणि असं बोलून नागराजला आता प्रश्न विचारले जातात. पण नागराजला एकदम सभ्य असण्याचा आव आणतो, म्हणजेच तो आता सांगत असतो की नाही, मी काहीच केलेलं नाही आहे, खरं तर ना मला नाही माहिती, अरे मी माझ्या मित्राच्या आईला बघायला गेलो होतो, मग मला सुमन कुठे असेल कसं माहिती असणार, असंच तो आता आपल्या चुकांवर पांघरून घालण्याचा विचार करत असतो. पण इकडे अर्जुन सायली बरोबर ओळखून असतात की हा किती खोटं बोलतोय ते, कारण आता ते परफेक्ट असं जज करतात, कारण आतापर्यंत सुमनला जो त्रास झाला होता तो सगळा त्रास ना या नागराजमुळे झाला होता आणि म्हणूनच आता या सगळ्याबद्दल ती बोलून टाकते. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल ती बोलत असते ना तेव्हा मात्र आता प्रियाही विचार करते की हा नागोबा तर लय भारी निघाला, म्हणजे आता स्वतःच्या बायकोलाही गायब केले, कर्म, म्हणजे सगळीकडनं हा आता अडकला आहे. दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि त्याचसोबत पूर्णाजी हे दोघंही जण बोलत असतात. पूर्णाजी म्हणत असतात की तुम्ही डायरेक्ट कसा काही त्याच्यावर आरोप करताय की त्याला माहिती असेल म्हणून. अगं पूर्णाजी, सगळ्या काही गोष्टी ह्याला माहिती आहेत, पण हा आपल्यापासून या गोष्टी लपवतोय, म्हणजे कळलं नाही मला नेमकं काय. रविराजही आता पुढे येतात, तर रविराजांना आता सगळा आधीचा प्रकार हा सांगितला जातो. सायली आता म्हणत असते की रविराज काका हे ना नागराज काका जे आहेत ते आपल्या सुमन काकूंना मारहाणही करतात. या गोष्टींवर आधी रविराज काकांचा विश्वास बसत नसतो. रविराज काका म्हणतात की नाही, नागराज असं करणं शक्यच नाही, आणि सुमनने तर मला सांगितलं असतं. नाही नागराज काका, तुम्हाला एक गोष्ट सांगते की सुमन काकूंनी ही गोष्ट सांगितली नाही आहे. खरं तर सुमन काकूंना ही गोष्ट सांगायलाही नाही म्हणतात, पण त्यांच्याकडनं आम्ही हे सगळं सत्य जाणून घेतलंय. म्हणजे नेमकं काय, तर आता सायली सांगू लागते की नागराज काका सुमन काकूंना मारहाण करतात आणि हा सगळा खुलासा सुमन काकूंनी स्वतः केला होता. ते सुद्धा भरपूर कष्ट घेऊन आम्ही त्यांच्याकडनं ते सगळं काढून घेतलं होतं, कारण त्या सांगायलाही तयार नव्हत्या. इकडे मात्र आता नागराज पुरता अडकून गेलेला असतो, कारण त्याला आता कळून चुकलेलं असतं की आपलं भांडं जे आहे ते सुमनने यांच्यासमोर देखील फोडलेलं आहे. सुमन आता तू गेलीस असं देखील मनातल्या मनात तो म्हणत असतो. पण इकडे ज्या काही घटना आहेत त्या परफेक्टली सायलीने सांगायला सुरुवात केलेली असते. मग रविराज काका म्हणतात की तुम्ही या सगळ्या गोष्टी मला आधी का नाही सांगितल्या, पण आता सुमनवर मी कधीच हात उचलला नाही, असंच हे नागराजचं स्टेटमेंट असतं. म्हणजेच आता नागराज एवढं सगळं करूनसुद्धा हेच सांगत असतो की या सगळ्या गोष्टी ना मी केलेल्याच नाही आहेत. पण आता सायली ही डायरेक्टली एकदम सांगू लागते की नाही, नागराज काका खोटं बोलत आहेत, नागराज काकांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, पण आता ते साळसूटपणाचा आव आणतायत, कारण या सगळ्या गोष्टी सुमन काकूंनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. बिचाऱ्या सुमन काकूंना आतापर्यंत किती त्रास झाला आहे ना हे शब्दातही त्या सांगू शकत नव्हत्या, इतका त्रासात त्या होत्या. पण आम्ही त्यांच्याकडनं या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आता मात्र नागराज हा पुरता अडकलेला असतो, कारण चारही बाजूने त्याची कोंडी झालेली असते, सगळीकडनं कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणारं नसतं आणि त्यामुळेच आता तो टेन्शनमध्ये आलेला असतो. त्याच वेळेला खरं खरं सांग नागराज, हे
सगळं काय ऐकायला भेटतंय मला. मग नागराज मुद्दामून रविराजांसोबत खोटं बोलतो आणि मी कशाला माझ्या बायकोवर हात उचलू. नाही नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. असं मी काहीच केलेलं नाही आहे. खरंच माझ्यावर विश्वास ठेवा. नाही हो, मी असं कसं करेन, असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र प्रियाला खूप जास्त मजा येत असते. नागराज खोट्यावर खोटंच आता रचत असतो. मग आता रविराज संतापतात. रविराजांचा नाईलाज होतो. रविराज म्हणतात की खरं खरं सांग काय आहे ते. मग आता सायली या सगळ्याबद्दल खुलासा करत अजून एक सत्य सांगते की नागराज काका खरंच मारतात. कारण त्या दिवशी आम्ही घरी आलो होतो तेव्हा पहिल्यांदा सुमन काकूंनी पदर घेतला होता. जेव्हा सुमन काकूंनी पदर घेतला होता ना, तेव्हा आम्ही सुमन काकूंना विचारायचा प्रयत्नही केला की नेमकं काय घडलं आहे, बोला सुमन काकू. सुमन काकू आधी बोलत नव्हत्या, पण त्यांना आम्ही बोलतं केलं. काय घडलं आहे या सगळ्या गोष्टी विचारल्या. तेव्हा जाऊन सुमन काकूंनी ही घडलेली हकीकत सांगितली की त्यावेळेला त्यांच्यावर हात उचलायला ना ह्यांनी प्रवृत्त केलं होतं. म्हणजेच ह्यांनी त्यांना मारलं होतं आणि त्यावेळेला आता त्यांना खूप जास्त दुखापतही झाली होती. त्यांच्या पाठीवर त्याचे वारही होते. या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र भयंकर असा संताप इथे रविराजांचा होतो. रविराज जोरात नागराजच्या कानाखाली वाजवतात. कारण इतके दिवस त्याला पाठीशी घालत ते राहिले. आपला भाऊ म्हणून त्याला सावरत राहिले. पण हा भाऊ इतका करामती असेल की आपल्या बायकोलासुद्धा मारतोय हे जेव्हा आता रविराजांना कळतं तेव्हा रविराज सहन करत नाही. कारण सुमन ही त्यांच्यासाठी बहीण असते आणि बहिणीला मारहाण केल्यामुळे आता त्यांना खूप जास्त त्रास होत असतो. आणि त्यांच्या नजरेत एक स्त्री म्हणजे एक सन्मान आहे आणि त्या स्त्रीला मारलं जाते आणि ते सुद्धा त्यांच्या घरात. या गोष्टी आता कळल्या जातात तेव्हा मात्र आता त्या नागराजचं थोबाड एकदा नाही तर दोनदा फोडलं जातं. त्यामुळे आता सायली म्हणत असते की आता बोला ना नागराज काका, आता तुमच्याकडे काही बोलायला शब्द आहेत का? नाही येत ना. त्या दिवशी सुमन काकूंच्या पाठीवरची ती खून आम्ही पाहिली होती. त्यांना किती त्रास झाला होता या सगळ्या गोष्टी आम्ही अनुभवल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र रविराजांचा संताप होतो आणि रविराज आता रागानेच नागराजकडे पाहत असतात. नागराजला म्हणत असतात की हे सगळं काय आहे, म्हणजे घरच्या लक्ष्मीवर तू हात उगारत होतास तरीसुद्धा नागराज आता खोटंच बोलत असतो. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, असं काहीसं खोटं आता त्याचं बोलणं सुरू असतं. आणि त्याच वेळेला आता जेव्हा हे सगळं काही तो बोलतो ना तेव्हा मात्र आता पूर्णाजीसुद्धा चिडलेले असतात. पूर्णा आजीही म्हणतात की हे चुकतंय नागराज तुझं. मी ना तुला माझा मुलगा मानला होता, पण तू हे सगळं काय करत आहेस. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी मला बघाव्या लागत आहेत. मला ना लाज वाटते रे, तुलासुद्धा आता मुलगा म्हणायची, असं देखील आता म्हटलं जातं. तर इकडे आता प्रिया म्हणत असते नागोबाने खरंच काही केलं आहे का. दुसरीकडे आता रविराजांनी ठरवलेलं असतं की स्वतः ते आता नागराजला पोलिसांच्या ताब्यात देणार असतात. त्यामुळे ते संतापलेले असतात आणि रविराज आता अर्जुनला म्हणत असतात की मलाही माहिती नव्हतं की माझ्या घरात माझी वहिनी एवढा सगळा त्रास भोगत आहे ते, आणि म्हणूनच मला त्रास होतोय. इकडे आता सावंतांनी लोकेशन पाठवलेलं असतं सुमनच्या मोबाईलचं. तर आता हा जो रस्ता आहे तो वेशीच्या साईडचा आहे. मग ही वेशीच्या साईडला का गेली होती हा प्रश्न ह्या सगळ्यांना पडलेला होता. आणि आता हे सगळं काही तिथे उभं राहून नागराज ऐकत होता आणि जेव्हा नागराज ऐकतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.